हॅलो, मी श्रद्धा, ओनर ऑफ साई स्पा स्टुडिओ. अगेन मी ब्लॉग घेऊन आली आहे. बट यावेळेला खूप लेट झालेला आहे. ऑलमोस्ट 7 ते 8 महिन्यानंतर पुन्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. होपफुली हे चांगलं कंटिन्यू चालू राहील. बट आजचा जो सब्जेक्ट आहे तो शॅम्पू सिलेक्शन. शॅम्पू सिलेक्शन आपण कसं करायचं आहे किंवा कंडिशनर सिलेक्शन कसं करायचं आहे. ॲज अ ओनर मला खूप जणांचे मेसेजेस येतात की बा मॅडम शॅम्पू कसं चूज करायचा आहे किंवा कंडिशनर कसा चूज करायचा आहे आणि तर देन यूज कसा करायचा. तर त्या बाबतीत आपण आज फुल चर्चा करणार आहोत. आणखीन तुम्हाला काही अजून शॅम्पूबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही नक्की माझा ब्लॉग कंटिन्यू बघा, फुल ब्लॉग बघा आणि देन कमेंट पण करून सांगा की अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर. सगळ्यात पहिले आपण जाणून घेणार आहे की आपण शॅम्पू कसा चुकीच्या पद्धतीने निवडतो. तर सगळीत पहिली गोष्ट म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आणि कोणीतरी दिलेलं सजेशन, आणखीन ब्रँडिंग आणि हे या सगळ्या गोष्टी आणि आपला आत्तापर्यंतचा शॅम्पू बाबतीतचा एक्सपिरियन्स, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण डिसाईड करतो की शॅम्पू कसा निवडायचा. बट हे सिलेक्शनचे पॉईंट नसून शॅम्पू सिलेक्शनचे पॉईंट अजून खूप वेगळे आहेत आणि त्याबद्दल मी आज तुम्हाला नॉलेज देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि चुकीचं डिसिजन म्हणजे आपण कुणाकडून तरी सजेशन घेतो आहे की बाबा एक मैत्रीण किंवा आपला फ्रेंड कलिग सांगत असतो की मी शॅम्पू तो वापरला आहे, खूप छान आहे आणि तूसुद्धा वापर, आणि आपण पटकन डिसिजन घेतो आणि तो शॅम्पू परचेस करतो आहे. त्यात आपण पहिला शॅम्पू यूज करत असतो, तो 1 महिना जरी झाला असेल तरी आपण काय करतो की सडनली तो चेंज करतो. अरे बाबा आपल्याला सॅटिस्फॅक्शन नाही आहे या शॅम्पूपासून आणि आपण शॅम्पू चेंज केला पाहिजे. देन आपण तो 1 महिनाही वापरत नाही आणि सेकंड शॅम्पू इतरांनी दिलेल्या सजेशननी वापरायला चालू करतो आणि आपला हेअरफॉल व्हायला लागतो. तर ह्याच्या बाबतीत शॅम्पू चुकीचा आहे का आपला डिसिजन चुकीचा आहे थोडक्यात तुम्हाला समजलं असेलच. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा शॅम्पू निवडत असतो त्याला डिसिजन हा आपला चुकतो, शॅम्पू कधीही चुकत नाही. किंवा एखादी कंपनी किंवा एखादा शॅम्पू, एखादा ब्रँड कधीही चुकीचं नसतं. आपण निवडलेला शॅम्पू हा चुकीचा असतो. सगळ्यात पहिली चूक जी आहे आपली ती म्हणजे आपण कुठल्याही कंडिशनमध्ये आहोत किंवा आपले हेअर्स कुठल्या कंडिशनमध्ये आहेत, आपण हेअर्स बाबतीत काय करतो आणि ऑइली आहेत का, फ्रीझी आहेत का किंवा ड्राय आहेत का, हे काहीही न बघता आपण डिरेक्टली मार्केटमध्ये जातो. एखादा आवडता ब्रँड घेतो, म्हणजे एखाद्या आवडत्या हिरोईननी किंवा हिरोनी केलेली ॲड बघतो आणि तो पटकन जाऊन सिलेक्ट करतो आणि घेऊन येतो आणि वापरायला चालू करतो. जसं आत्ता मी सांगितलं, जसं की आपण फ्रेंड्स किंवा कलीग्स आपल्याला सांगत असतात त्यांच्यामार्फत आपण एखादा शॅम्पू घेतो. आणि थर्ड म्हणजे आपल्याला सवय असते एखाद्या गोष्टीची की आपल्याला रिझल्ट असा पटकन हवा असतो की 4 दिवस यूज केलं, 5 दिवस यूज केलं की आपल्याला असं वाटत असते की आपल्याला शॅम्पूचा काही उपयोग नाही आणि आपण चेंज करायला पाहिजे. म्हणून एकेकांना सवय असते की सारखे शॅम्पू चेंज करत राहायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, 3 ते 4 महत्त्वाचे रिझन्स आहेत की त्यामुळे आपला हेअरफॉल खूप होत असतो. आणि हा हेअरफॉल व्हायच्या मागं शॅम्पू, पुन्हा एकदा बोलते की शॅम्पू रिस्पॉन्सिबल नाही आहे, आपण स्वतः रिस्पॉन्सिबल आहोत. तर तो शॅम्पू कसा निवडायचा हे आज आपण आता बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघा की तुमचा हेअर टाईप कोणता आहे. ऑइली आहे, फ्रीझी आहे, स्ट्रेट आहे, नॉर्मल आहे, ड्राय आहे किंवा डॅन्ड्रफवाला आहे, हे पहिला जाणून घ्या. आणि त्या बाबतीत मार्केटमध्ये कुठले कुठले शॅम्पू आहेत हे बघा. सेकंड थिंग, एखादा मित्राला किंवा कलिगला तुमचा शॅम्पू किंवा कंडिशनर सूट झाला, ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्याही हेअर्सला तो सूट होईल. बिकॉज ऑफ तुमच्या फ्रेंड्सचा, कलिगचा हेअर टाईप वेगळा आहे आणि तुमचा हेअर टाईप वेगळा आहे, हे जाणून घ्या आणि मग शॅम्पू निवड करा. त्यानंतर थर्ड आहे की आपल्याला शॅम्पू सारखं बदलायची जी सवय आहे, मी जे बोलले ती स्टॉप करा. कुठल्याही शॅम्पूतून रिझल्ट येण्यासाठी किंवा सॅटिस्फॅक्शन आपल्याला दिसण्यासाठी ते तुम्हाला मिनिमम 3 ते 4 महिने यूज केलंच पाहिजे. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटते की बाबा शॅम्पू काही वर्क करत नाही आहे किंवा मला काही त्याचं बेनिफिशियल असं काही वाटत नाही आहे, तर त्यानंतर तुम्ही शॅम्पू चेंज करू शकता. अगदी 15 दिवसाच्या अंतरावर, 8 दिवसाच्या अंतरावर किंवा महिन्याच्या अंतरावर तुम्ही शॅम्पू बदलू नका. नक्कीच तुमचा हेअरफॉल या सगळ्या कारणामुळे होत असणार आहे. त्यामुळे शॅम्पू जर निवडायचा असेल तर तो कसा निवडायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी जसं सांगितलं की तुमचा हेअर टाईप, तुमचं आत्ताची सिच्युएशन आणि तुमचे केस हे सगळ्यात महत्त्वाचे केमिकल ट्रीटेड आहेत की नॉन केमिकल ट्रीटेड आहेत हे चेक करा. जर केमिकल ट्रीटेड हेअर्स तुमचे जर असतील, केमिकल ट्रीटेड म्हणजे स्मूदनिंग, स्ट्रेटनिंग, कलरिंग आणि अदर काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या जर तुमच्या हेअर्सवरती झाल्या असतील तर तुम्ही हेवीली छानपैकी प्रोफेशनल शॅम्पू यूज करू शकता, कंडिशनर यूज करू शकता. आणि जर तुमचे हेअर्स नॉन केमिकल ट्रीटेड असतील आणि तुम्ही ऑइल लावणारे पर्सन असाल तर तुम्ही बेसिक कुठलाही शॅम्पू यूज करू शकता चांगल्या ब्रँडचा.
आणि कंडिशनर पण यूज करू शकता. तर हा शॅम्पू वापरायचा कसा, तुम्ही तर सिलेक्ट केलेला आहे, आता तो वापरायचा कसा. खूप जणांना सवय असते की आठवड्यातून 3 वेळा 4 वेळा 5 वेळा कंटिन्युअसली शॅम्पू लावणे. बट मोस्टली मुलांनी आठवड्यातून 3 वेळा आणि मुलींनी आठवड्यातून 2 वेळा विथ ऑइलिंग शॅम्पू केला तर हेअरफॉल कधीही होणार नाही, ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकते. आणि जर तुम्ही नॉन ऑइलवाले पर्सन असाल, तुम्हाला ऑइल बिलकुल आवडत नाही आहे, तर तुम्ही विथ कंडिशनिंग आठवड्यातून 2 वेळा मुलींनी आणि मुलांनी मॅक्सिमम 3 ते 4 वेळा जर यूज केला विथ कंडिशनर तर नक्की मुलांचाही असो किंवा मुलींचाही असो हेअरफॉल हा होणार नाही. अशा छोट्या छोट्या काही बऱ्याच गोष्टी आहेत हेअरफॉलच्या बाबतीत. हे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे मी टॉपिक तुम्हाला सांगितले ते सोडून तुम्हाला आणखीन ह्यूज असा हेअरफॉल आहे किंवा मेजर काहीतरी प्रॉब्लेम्स हेअर्सच्या बाबतीत आहे तर तुम्ही मला नक्की कनेक्ट करा. साई स्पा स्टुडिओ प्रतिभानगर कोल्हापूर इथे तुम्ही विजिट करून मला नक्की विचारू शकता आणि सांगू शकता की तुमचे हेअर्सबद्दल प्रॉब्लेम काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जो मी सांगितलेला छोटासा टॉपिक आहे हेअर शॅम्पू निवडण्याचा, तो तुम्ही फॉलो केला तर नक्की तुमचा हेअरफॉल शॅम्पूमुळे कधीच होणार नाही, कंडिशनरमुळे सुद्धा कधीच होणार नाही. थोडंसं स्वतःच्या बाबतीत थोडं सिलेक्टिव्ह व्हा, योग्य डिसिजन घ्या आणि मग चूज करा शॅम्पू. नक्की तुमचे हेअर्स अगदी चांगले होतील, हेअरफॉल कमी प्रमाणात असेल तर स्टॉप होईल आणि मेजर काय असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की विजिट करा आणि मोठं कन्सल्टेशन माझ्याकडून घ्या. थँक्यू, बाय.